नमस्कार मित्रांनो, मी सध्या अकोला ते पाचोरा. हा रोड आमचा लहानपणापासूनचा मॉर्निंग वॉकचा रस्ता आहे. या रोडवर या रोडच्या दोन्ही साईडने शेकडो वर्षापासून खूप दाट झाडं होती. पण जेव्हा हा रस्ता अकोला ते पाचोरा मेडशी फोर लेन झाला, तेव्हा या रोडवरची सर्व झाडे हे कापण्यात आली. रोडचं डेव्हलपमेंट या नावाखाली सर्व झाडे कापून तिथं पुन्हा लावण्याचा जो नियम आहे, त्या नियमानुसार आज या रोडचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होऊन 3 ते 4 वर्ष झाले असून सुद्धा या रोडवर एकही झाड दिसत नाही मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंधित कॉन्ट्रॅक्टर, संबंधित डिपार्टमेंट यांना विनंती करू इच्छितो की आधीच अकोल्याचं वाढतं तापमान अकोल्याचं तापमान हे भारतात सर्वात जास्त आहे. आपण पाहिलं आहे. याचे चटके, याचा त्रास हा अकोल्यातील सर्व जनतेला होत आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच की जेवढे झाडे या रोडवरची कापण्यात आले ते परत लावून त्याचं संगोपन करून संबंधित कॉन्ट्रॅक्टर्स, संबंधित डिपार्टमेंट्स, फॉरेस्ट डिपार्टमेंट्स यांनी याची दखल घ्यावी. कारण आधीच झाडे लावून ते जगवणे याला खूप जास्त वेळ निघून जाणार आहे, जास्त टाइम लागणार आहे. हा आमचा सततचा जाण्या येण्याचा रस्ता आहे. माझं हॉटेल आहे या रोडने. मला नेहमीच या रोडने जावं लागतं. भरपूर लोकांना जावं लागते. दुपारी या उन्हात जर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं, तर मित्रांनो आपण पाहता इथं एकही झाड नाही आहे, कुठलीही व्यवस्था नाही आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश फक्त या रोड बद्दल नाही आहे, तर अकोल्यातील सर्वच रोड, अकोल्यात झालेल्या झाडांची कटिंग, तिथं पुन्हा झाडं लावून उन्हाची दाहकता हे कमी होऊ शकते. कारण वाढत्या उन्हाला पर्याय फक्त जास्तीत जास्त झाडं लावणं हाच आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. संबंधित डिपार्टमेंटला, कॉन्ट्रॅक्टरला हा व्हिडिओ पोहोचू द्या. मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे ऑलरेडी आणि मला माहिती आली आहे. तो मी माहितीचा अधिकार आपल्याशी शेअर करणार आहे. त्या माहितीच्या अधिकारातून मला माहिती मिळाली आहे मित्रांनो की अकोला ते मेडशी एकूण 47 किलोमीटरचा हा रोड बनलेला आहे. या रोडचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे झाडांचा, फक्त झाड कटिंग करणे, झाड लावणे, हा मॉन्टे कार्लो या कंपनीला, अहमदाबादची ही कंपनी आहे, मॉन्टे कार्लो या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या कॉन्ट्रॅक्टची साधारणतः जे किंमत होती ते 550 कोटीच्या वरतीची होती मित्रांनो. तर आपण अंदाज लावू शकता 550 कोटीच्या कामाचे इथं एकही झाड दिसत नाहीये. त्या माहितीच्या अधिकाराची एक कॉपी मी खाली जोडणार आहेच अटॅचमेंट मध्ये, कृपया आपण ते पाहू शकता. हा व्हिडिओ माझा एकट्याच्या फायद्यासाठी नसून किंवा कुठल्याही व्ह्यूज मिळवणे, व्हिडिओचा प्रचार करणे हा नसून दिवसेंदिवस वाढत चाललेले टेम्परेचर, अकोल्यात वाढत चाललेलं उन्हाची दाहकता हे पाहून आपण सर्वांना होत असलेला त्रास या व्हिडिओच्या माध्यमातून जर संबंधित कंपन्यांनी, संबंधित डिपार्टमेंटने दखल घेऊन इथं झाडे लावून त्याचं संगोपन करून वाढवण्याचे प्रयत्न केले तर नक्कीच येणाऱ्या 5 ते 10 वर्षात या वाढत्या उन्हापासून आपलं काही ना काही संरक्षण होणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ आज मला टाकावा लागला, त्यामुळे हा खटाटोप करावा लागला. माहितीचा अधिकार टाकणे, हा व्हिडिओ बनवून टाकणे आणि आपण लोकांचा सपोर्ट मिळवणे हेच सर्वात महत्वाचे आहे. कारण एकटा मी काही करू शकणार नाही. हा व्हिडिओ तसाच पडून राहणार कुठेतरी.
तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि फक्त अकोल्याचाच प्रॉब्लेम नाही आहे उन्हाचा, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माझं आव्हान आहे आणि संबंधित डिपार्टमेंटला, शासनाला, सरकारला विनंती आहे की कृपया आपण त्याची दखल घेऊन ताबडतोब इथं झाडे लावण्याचा आणि त्याचे संगोपन करून वाढवण्याचा जो आपली जबाबदारी आहे ती पार पाडावी. धन्यवाद मित्रांनो. हा रोड मी तुम्हाला थोडा दाखवतो की या रोड साईडला कुठंही झाड दिसणार नाही आपल्याला. ही जी समोरची झाडे आहेत ही एका प्रायव्हेट मालकाची प्रॉपर्टी मध्ये आहेत. ती रोडच्या पूर्ण बाहेरच्या साईडची आहेत. रोड साईडला एकही झाड नाही मित्रांनो. हे पहा. आणि हा रोड इथून फक्त मी आपल्याला काही किलोमीटर अंतरापर्यंत दाखवू शकतो. आपण सरळ पातूर पर्यंत जरी गेलात, मेडशी पर्यंत जरी गेलात तरी हीच परिस्थिती आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आणि सांगायचा उद्देश हाच की जास्तीत जास्त लोकांपर्यंत, संबंधित डिपार्टमेंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि याची दखल घेतली पाहिजे. एवढंच मित्रांनो. धन्यवाद.